नमस्कार मंडळी. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आम्ही सर्वजण गेलो होतो गणपती दर्शनासाठी. पूजा वगैरे आमची करून झाली होती, सत्यनारायणची जेवण वगैरे झालं होतं आणि अंधेरीचे सर्व गणपती बघायचे आमचं इथं ठरवलं होतं. सर्व कुटुंब आम्ही निघालो होतो एक एक गणपती बघायला. जसं निघालो होतो तिथे पावसाची सुरुवात इथे लागली होती. मग आम्ही इथे तसं दमलेलोच आहेत आणि मनपाच्या इथे आम्हाला बसायला इथे भेटलं होतं, त्यामुळे आम्ही वाट बघत होतो पाऊस कधी थांबेल आणि आम्ही कधी निघू. एक एक गणपती ते एवढ्या उंचावर होते ना, मंडपाला अक्षरशः टेकलेले होते. एवढे उंच उंच मूर्त्या त्यांच्या इथे दाखवत होत्या. आणि ज्या मूर्त्या आत्तापर्यंत जे दिसल्यात ना, जे शंकराच्या आणि कृष्णाच्या, ह्याच मूर्त्या आत्तापर्यंत ज्या आहेत त्या बघत येत आहेत. अंधेरीचे सगळे गणपती आमचे बघून झालेले. मग चकाल्याला गेलो, उमेश्वरीत गेलो, मग साकेनाकेला गेलो, मग अंधेरी स्टेशनचे वगैरे सगळे बघितले. अंधेरी स्टेशनजवळचा वर्दीचा गणपती हा इथे तुम्हाला दिसत आहे. तिथे त्यांची पूजा आणि डान्स वगैरे सगळं चालू होतं. गणपती खूप छान आणि खूप डेकोरेशन त्यांनी मस्त केलं होतं. आणि नंतर मग आम्ही पुढे निघालो. खूप 10-12 गणपती आम्ही बघितले, प्रसाद वगैरे घेतलं. पाऊस तर चालूच होता बारीक बारीक. सर्व गणपती बघेपर्यंत आम्हाला रात्रीचे 2-2:30 वाजले. जेवण वगैरे करून आलो होतो, त्यामुळे काय वाटलं नाही आम्हाला. गणपती बाप्पाला बघून, एकेकांच्या मूर्त्या बघून तो खूप मन प्रसन्न वाटत होतं. पार्केला पण घेऊन आलोच होतो, फोटोज वगैरे काढले, डेकोरेशन वगैरे बघितलं, नाटक वगैरे होते तेही सुद्धा बघितले आम्ही. तिला झोप येत होती तरी पण आम्ही तिला घेऊन फिरतच होतो. हे बघा, इथे आमचं चाललं होतं आता पुढे कुठे जायचं कुठे जायचं. मग आम्ही विचार केला पारशीवाड्याच्या महाराजाचं दर्शन घ्यायला जायचं. मग आम्ही सगळे निघालो होतो महाराजाचं दर्शन घ्यायला जाण्यासाठी. चला भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.